मुंबईत पुढील 12 तास तुफान पाऊस, 48 तासांसाठी रेड अलर्ट जारी। गरजेचं असेल तरच मुंबईकरांनी घराबाहेर पडा, मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। माटुंगा पोलीस ठाण्याजवळ पाण्यामध्ये अडकलेल्या स्कूल बसमधील विद्यार्थ्यांना पोलिसांनी सुरक्षित बाहेर काढलं। माटुंगा पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळेवर केलेल्या मदतीचं सर्वत्र कौतुक। उद्या मुंबईतील शाळांना सुट्टी द्यायची की नाही याचा निर्णय संध्याकाळी महापालिका घेईल। मुंबईतील पावसाचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। राज्यामध्ये मुसळधार पाऊस, तिवसा, मेहकर, वाशिम, वरोरा, झरी, जामणी, पुसदमध्ये पावसामुळे पिकांचं नुकसान, 4 लाख हेक्टर पिकं बाधित, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। नांदेडच्या मुक्राबादमध्ये ढगफुटी सदृश पाऊस, 206 मिलीमीटर पावसाची नोंद, 256 जण पुराच्या पाण्यामध्ये अडकले। एनडीआरएफसह आर्मीकडून बचाव कार्य सुरू, मुख्यमंत्र्यांची माहिती। नांदेडच्या मुखेड तालुक्यामधील हसनाळासह 6 गावांना पुराचा वेढा, लेंडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली। एसडीआरएफकडून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू। मुसळधार पावसामुळे मराठवाड्यामध्ये एकूण 6 नागरिकांचा मृत्यू, नांदेडमध्ये 3, बीडमध्ये 2 आणि हिंगोलीमधल्या 1 नागरिकाचा समावेश। वाशिम जिल्ह्यामधील पिंपरी सरहद परिसरात पूर, संपूर्ण गावाला पुराच्या पाण्याचा वेढा, सोयाबीन, तूर, हळद इत्यादी पिकं पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका, राज्य सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी। मुसळधार पावसामुळे वडाळ्याच्या 4 रस्ता भागात मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं, रस्त्यावरील पाण्यामध्ये बस अडकली। सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे कुर्ल्यातील एलबीएस रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी, साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना वाहनधारकांची तारांबळ। भिवंडी शहरामधील 3 बत्ती बाजारपेठ भागामध्ये पाणी साचलं, बाजारपेठेत 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी साचलं, नागरिकांची गैरसोय। भिवंडीमध्ये रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे कामवारी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ, नदीलगतच्या म्हाडा कॉलनी, ईदगाह परिसरातील झोपडपट्टीमध्ये पाणी शिरण्याची भीती। कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आंबेडकर रोड पाण्याखाली, पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांची तारेवरची कसरत। कोयना धरणातून विसर्ग वाढवला, कोयना नदी पात्रात 21,300 क्युसेक्स विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। रायगडमधील म्हसळा तालुक्याला पावसानं झोडपलं, दोरजे पूल सकाळपासून पाण्याखाली, शहरातील विविध रस्ते वाहतुकीसाठी बंद। हिंगोली जिल्ह्यामध्ये 3 दिवसांपासून जोरदार पाऊस, सिद्धेश्वर धरण 100% भरल्यामुळे विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी, प्रशासनाचं आवाहन। वाशिम जिल्ह्यामधील रिसोड तालुक्यात पावसाचा कहर, कांस आणि उतावळी नदीला पूर, शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली। परळीमध्ये नदीच्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या कारमधील 4 पैकी 3 तरुणांना वाचवण्यात पोलिसांना यश, दुर्दैवानं 1 जणाचा मृतदेह आढळला, धनंजय मुंडेंकडून बचाव कार्य राबवणाऱ्या पोलिसांचं कौतुक। राज्यातील नुकसानीचे 15 दिवसांच्या आत पंचनामे पूर्ण करणार, नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत करण्यासाठी प्रयत्नशील, घाबरून जाऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं आवाहन। मराठा सैन्याचे सरदार रघुजीराजे भोसले यांची तलवार मुंबईत दाखल, लंडनहून ऐतिहासिक तलवार राज्य सरकारच्या ताब्यात, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जोरदार स्वागत, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा। उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी एनडीएचा प्रयत्न, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांनी मल्लिकार्जुन खरगेंना फोन करत पाठिंबा मागितला, इंडिया आघाडीच्या निर्णयाकडे लक्ष।